करने की जरूरत होती है। प्रॉब्लम यह है कि आपके डोनर के स्टेम सेल आपसे कंप्लीटली मैच होना जरूरी है। अगर डोनर और रेसिपिएंट का ग्रुप मैच नहीं हुआ तो और कॉम्प्लिकेशंस हो सकते हैं। जैसे आपका ब्लड ग्रुप होता है वैसे ही आपके स्टेम सेल का भी एक ग्रुप होता है। स्टेम सेल के अलग अलग प्रॉपर्टीज होते हैं जो सारे के सारे मैच होना जरूरी है। और एक ऐसा डोनर ढूंढने के चांसेस जिसका ग्रुप आपसे 100% मैच करे वो है 1 आउट ऑफ 10,000। भारत का पॉपुलेशन है 130 करोड़ और सिर्फ 4 लाख लोगों को ही अपना HLA टाइपिंग पता है। डोनर बनना तो छोड़िए, अगर हमें खुद फ्यूचर में इसकी जरूरत पड़ी तो प्रोसेस डोनर ढूंढने से नहीं, हमारी खुद की HLA टाइपिंग ढूंढने से शुरू होने वाली है। और ये प्रोसेस ऐसे नहीं कि आज सुबह टेस्ट की और शाम को हाथ में रिपोर्ट। टाइम लगता है बॉस। ये टाइम जो बीच में गुजरता है, दिस टाइम कुड बी द डिफरेंस बिटवीन लाइफ एंड डेथ। और ये टाइम आप अभी के अभी एक पैसा खर्च किए बगैर आपके लिए और भारत के पूरे पॉपुलेशन के लिए बचा सकते हैं। ये मेरे हाथ में जो किट है उसकी मदद से। पार्ट 2, हाउ टू सेव लाइव्स। DKMS एक जर्मन नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन है जो 1991 से लोगों की डोनर ढूंढने में हेल्प करता है। ये भारत में भी काम कर रहा है, लेकिन प्रॉब्लम है डेटाबेस। जर्मनी में 80% पॉपुलेशन को उनकी HLA टाइपिंग पता होती है और उनका नाम एक सेंट्रल डेटाबेस में रजिस्टर्ड होता है। अगर किसी को स्टेम सेल्स की जरूरत पड़ी तो इसी डेटाबेस में से लोगों को कांटेक्ट किया जाता है। टाइम बचता है और जाने भी। जर्मनी एक परिवार की तरह एक दूसरे की परवाह करता है। भारत एक बड़ा परिवार है और हम पीछे कैसे रह सकते हैं? सो लेट मी शो यू द प्रोसेस जिसमें एक सिंपल स्वैब टेस्ट से आप ब्लड कैंसर के प्रॉब्लम को सॉल्व करने में मदद कर सकते हैं। स्टेप 1, रजिस्टर फॉर अ टेस्ट। करना बस ये है कि इस लिंक पर जाइए और खुद को रजिस्टर कीजिए। लेकिन इसके लिए रजिस्टर कौन कर सकता है? ऑफ कोर्स कुछ क्राइटेरिया है। आप वीडियो को पॉज करके उन्हें यहाँ पढ़ सकते हैं। स्टेप 2, टेक द टेस्ट। आपको फिर ऐसा एक किट फ्री में आपके घर भेजा जाएगा। किट को खोलिए, इंस्ट्रक्शंस को ध्यान से पढ़िए और स्वैब टेस्ट कीजिए। डोंट वरी, ये टेस्ट कोविड टेस्ट जैसी इरिटेटिंग बिल्कुल नहीं है। स्टेप 3, पोस्ट इट। अब इस किट को वापस भेजने के लिए एनवेलप भी इसी किट में है। उसमें अपनी टेस्ट डालिए और लाल डिब्बे में एनवेलप को डाल दीजिए। दैट्स इट, आपका काम हो गया। ये काम अगर आपको किसी प्राइवेट हॉस्पिटल में करवाना होता तो आपको 6,000 से 15,000 का खर्चा था। यहाँ पर ये फ्री में हो रहा है। ओके, तो आपके सैंपल का आगे क्या होता है? ये सीधा जर्मनी जाता है और वहाँ से टेस्ट होकर अराउंड 40 दिनों में आपको एक ईमेल आता है कि आप एज अ डोनर रजिस्टर हो गए हैं। अगर आप उसी मेल को रिप्लाई करके आपका HLA टाइपिंग पूछते हैं तो आपको आपका टाइप भी पता चल जाएगा। लेकिन यूं अगर आज जोश में मैंने एज अ डोनर रजिस्टर कर दिया और आगे जाके मुझे डोनेट नहीं करना तो? स्टेम सेल डोनेशन एक वॉलंटरी प्रोसीजर है। अगर आपका HLA टाइपिंग भारत में किसी से मैच होता है तो पहले आपको एक कॉल आएगा। अगर उस टाइम पे आप कंफर्टेबल नहीं है तो इट्स ओके, यू हैव एन ऑप्शन टू से नो। बट आई नो कि आप ना नहीं कहेंगे क्योंकि डोनेशन प्रोसेस बहुत सिंपल है। मैच होने के बाद डोनेट करने से पहले आपको एक इंजेक्शन दिया जाता है जिससे आपके स्टेम सेल्स आपके पेरिफेरी ब्लड में आ जाते हैं। यानी आपके बोन मैरो में सुई घुसाने की बिल्कुल जरूरत नहीं। ये प्रोसेस ब्लड डोनेशन जितना सिंपल है। फिर आप आपके एक नजदीकी सेंटर में जाकर एक सिंपल प्रोसीजर में स्टेम सेल्स डोनेट कर सकते हैं। बस दैट्स इट। चैलेंज के साथ बोल सकता हूँ, जीते जी एक पैसा खर्च किए बगैर किसी की जान बचाने के लिए, भारत का हेल्थ केयर सिस्टम सुधारने के लिए इससे बेहतर स्टेप नहीं हो सकता। 5 टाइप के ब्लड कैंसर के साथ साथ कई ब्लड डिसऑर्डर से लड़ने वाले लोगों के लिए आपकी ये एक स्टेप एक वरदान है। इससे उन्हें जीने का सेकंड चांस मिलता है। भारत के लिए एक डोनर्स का डेटाबेस बनता है और आपको आपके HLA टाइपिंग का पता हो जाता है। और इस पूरी क्रांति की शुरुआत आपकी थूक से, आपकी स्पिट से, आपके स्वैब टेस्ट से होती है। अगर आपको हमारा ये मैसेज अच्छा लगा तो इसे अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए। आपके फेवरेट सेलिब्रिटीज को, एक्टर्स को, इन्फ्लुएंसर्स को, लीडर्स को। वाव, अभी आत्ता जे आम्ही बघितलं 5 मिनिटं 6 मिनिटाची ही फिल्म बघितली, ही करायला तुम्हाला किती वेळ लागला आणि त्याचे टप्पे काय काय होते? हा करायला किती वेळ लागला ह्याच्या अगोदर ती जी एक आयडिया आहे की तुमची थुंकी लोकांना वाचवू शकते, ही आयडिया यायला मला 8 महिने लागले. 8 महिने लागले? हो, कारण की कसं आहे की ज्या व्यक्तीने मला कॉन्टॅक्ट केला ती व्यक्ती, तर कसं होतं की आपण इंटरनेटवर ज्यावेळी जातो, आता तुम्ही पण ऍड्स बघत असाल, आपल्याला बरेच युट्यूबवर अशा ऍड्स येत असतात जे रडून रडून तुमच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, की गरिबी दाखवून म्हणा किंवा कोणाचं तरी दुर्दैव दाखवून, कोणाचं तरी दुःख दाखवून तुमच्याकडनं पैसे काढण्याचे किंवा काही करायला लावण्याचा प्रयत्न करतात. मला ते करायचं नव्हतं. मला लोकांना जे काही करतोय ते कूल बनवायचं होतं. कारण की समजा मी त्यांना कूल बनवलं तर मग पुढची जनरेशन
स्वतःहून त्यांना पुढे ने मला तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्याला स्वतः कन्व्हिन्स व्हावं लागलं की आपण ह्याला कूल कसं बनवू शकतो, कारण की हा सिरियस टॉपिक आहे. ब्लड कॅन्सर ज्यावेळी कुणाचं तरी त्याच्यामध्ये इट्स अ सिरियस इश्यू. सो त्याच्यामुळे कुणालाही आपण क्लिक कसं करायला लावणार त्याच्यावर, दॅट इज माय रोल. कारण की ही प्रोसेस तर आहे, ही प्रोसेस तर आतापर्यंत पण एक्झिस्ट करत होती. मग ह्याच्यामध्ये फक्त 4 लाख लोकांनी का रजिस्टर केलंय? एवढी सिंपल आहे, तुमच्या खिशातनं एकही पैसा जात नाही. तर ही इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचवायची कशी, ह्या मुद्द्यापर्यंत येईपर्यंत मला 8 महिने लागले. आणि दर दिवशी मला माझं मन खात होतं, कारण की ज्या व्यक्तीने मला कॉन्टॅक्ट केला होता तो खूप पेशंट होता. त्याने मला एकदा कळवलं आणि तो तर आमच्याशी बोलून खुश होता की कोणीतरी माझं ऐकून घेतलं. बट मला माझी ती ड्युटी वाटत होती की ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर ते माझं मन मला खात होतं. आणि अल्टिमेटली मग आम्ही एक डेट फिक्स केली की नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे, माझ्यामध्ये 5 नोव्हेंबर असतो तो. सो त्यावेळी आम्ही ते रिलीज करण्याचं ठरवलं. आणि मग जे प्रोसेस आहे ती मग ती लगेच झाली. पण ते जे मला कन्व्हिन्स व्हायला हवं होतं की ही आयडिया कुठून, ही थुंकीवाली आयडिया, कारण की त्याच्यामुळे तो व्हिडिओ एवढ्या लोकांपर्यंत पोहोचला, बिकॉज इट इज कॅची. ते यायला कधी, इट इज रिअली नॉट इन माय हँड्स. सो दॅट्स राईट. म्हणजे एक टॉपिक आपल्याला मिळतो, बरं, आणि तिथपासून मग तो फायनल व्हिडिओ होतो. याच्यामध्ये कधी कधी ते पटकन होत असेल, कधी कधी त्याला वेळ लागत असेल. इट्स व्हेरी व्हेरिएबल. म्हणजे कधी कधी कसं होतं की काही व्हिडिओज जे असतात ते मी मुद्दामून दाबून ठेवतो, काही व्हिडिओज जे असतात ते मला आल्या मला लगेच करायचे असतात. कारण की मी माझ्या जो आमचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी असं नेहमी म्हणतो दॅट द डेडलाईन इज येस्टरडे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी एखादा तुम्हाला विषय सुचतो किंवा तुम्ही त्याच्यावर काम करायला घेता त्यावेळी तो ऑलरेडी हळूहळू शिळा व्हायला लागलेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच जेवढा तुम्ही कॅपिटलाइज करू शकता तेवढा तुम्हाला रिझल्ट बेटर मिळणार. समजा मला आज विराट कोहलीने सेंचुरी मारली, त्याच्याबद्दल मला व्हिडिओ बनवायचा असेल तर मी एका महिन्याने बनवून नाही चालणार. तसंच काही विषय असतात जे मला असा कॉन्शियस कॉल घ्यावा लागतो की ही त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवण्याची परफेक्ट वेळ नाहीये. आता हा व्हिडिओ मी दिलेला नाहीये त्याच्यामुळे मी प्ले नाही करू शकत. बट मी टाटा या कंपनीचा अभ्यास करताना, टाटाच्या वेगळ्या जनरेशन्स जे आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करताना मला खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली. अगेन ही कॅन्सर रिलेटेड आहे. मला माहित नाही का सगळ्या म्हणजे मला टॉपिक्स माझ्या क्लोज टू हार्ट असतात ते कॅन्सर रिलेटेड का असतात. ती दोराबजी टाटांची गोष्ट आहे. दोराबजी टाटा आणि त्यांच्या वाईफची गोष्ट आहे. तो माझा म्हणजे सिरियसली आय फील व्हेरी प्राऊड ऑफ दॅट व्हिडिओ. त्या व्हिडिओला अजिबात सगळ्यात जास्त व्ह्यूज नाही आहेत. बरे चांगले व्ह्यूज आहेत, 1.6 मिलियन व्ह्यूज आहेत त्याला. बट तो व्हिडिओ माझा खूप क्लोज टू हार्ट आहे. कधीतरी घरी जाऊन बघा तुम्ही. त्याचं टायटल आहे इंडियाज ग्रेटेस्ट लव्ह स्टोरी. सो त्यांची गोष्ट अशी आहे की त्यांचं लग्न जे होतं ते 14 फेब्रुवारीला झालं होतं आणि 14 फेब्रुवारी इज व्हॅलेंटाईन्स डे. ही गोष्ट मला कळली ऑगस्टमध्ये, 2021 ऑगस्टमध्ये. आणि हा व्हिडिओ मी दाबून ठेवला कारण की मला हा व्हिडिओ 14 फेब्रुवारीलाच रिलीज करायचा होता. कारण की त्याच्याने त्याचं वजन मला अजून वाढवायचं होतं, ते मला मुरवायचं होतं, फर्मेंट होऊ द्यायचं होतं माझ्यामध्ये. आणि त्याच्यामुळेच तो जो रिझल्ट आला तो आला. तो प्लीज बघा तुम्ही. समजा तुमच्यापैकी काही लोकांनी बघितला असेल तर तुम्हालाही माहिती असेल की तो मला का स्पेशल आहे. पण बघा, हे जे आता कॅन्सर तू म्हणालास की मी तिकडंच येत असतो, तर गुटखा आणि ह्या सगळ्या पान मसालेवाले सगळ्या ज्या त्याच्यावरती पण तू एक व्हिडिओ केलायस. हो, तर त्याच्याबद्दल बोल, कारण मग तो आपल्याला पाहता येईल. तो इंटरेस्टिंग व्हिडिओ होता. म्हणजे अगेन प्रश्नांपासूनच सुरुवात झाली की त्यावेळी आपलं क्रिकेटचं काय चालू होतं त्यावेळी, IPL होतं का एवढ्या लेट, नाही, सम क्रिकेट टुर्नामेंट चालू होती आणि त्याच्यावेळी सतत ही ऍड येत होती. आणि त्यावेळी एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती की मला माहित नाही आता मी नावं घेतली पाहिजेत का, पण तुम्हाला माहिती आहे 3 बॉलिवूडचे जे स्टार्स असतात ते एकत्र येतात आणि दाखवतात पान मसाला किती सुंदर आहे. पान मसाला किती सुंदर आहे ते दाखवतात. मग त्याच्यामध्ये मी विचार करत होतो की हे 3 एवढ्या मोठ्या स्टार्सना ते समजा घेऊ शकतात तर एक्झॅक्टली ते किती पैसे कमवतात, या प्रश्नापासून त्याची सुरुवात झाली. आणि त्याचा एंड झाला तो अगेन सोशल इश्यूजवर. ते अगेन हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायची गरज नाही कारण की आय फील इट्स बेटर आपण इंटरॅक्ट करू, लोक घरी बघतील तो व्हिडिओ. पण थोडा तो व्हिडिओ दाखव ना, थोड़ा बघूयात. हाँ ठीक है, शुरुआत करूयात. कि 4 रुपए में बिकने वाला ये पान मसाला अजय देवगन, शाहरुख खान और अक्षय कुमार जैसे महंगे एक्टर्स को कैसे अफोर्ड कर सकता है. पान मसाला, गुटखा, खैनी,
उप्स, मेरा मतलब है ये केसर इलायची इंडस्ट्री कितने पैसे कमाती है? ये रंगीन प्रोडक्ट्स बनाने वाली इंडस्ट्री एग्जैक्टली कितनी बड़ी है मुझे भी नहीं पता था, लेकिन इसका आंसर जानने के बाद आई वाज शॉक्ड। तो आइए जानते हैं हाउ बिग इज इंडियन स्पिटिंग इंडस्ट्री। वीडियो काफी इंटरेस्टिंग है तो प्लीज इसे एंड तक देखिए, और अगर आपको इस वीडियो का पॉइंट समझा तो इसे अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए। सबसे पहला सवाल, ये पान मसाला वाले लोग इतने बड़े स्टार्स को कैसे अफोर्ड कर सकते हैं? फिल्म अवार्ड्स को स्पॉन्सरशिप पान मसाला कंपनीज देते हैं, बड़े न्यूज़पेपर्स की फ्रंट पेज पर बड़े बड़े एड्स छापते हैं, यहाँ तक अपने 30 सेकंड के एड के शूट के लिए फॉरेन लोकेशंस भी जाते हैं। ये सब करने के लिए पैसे तो लगते होंगे, और ये ब्रांड्स ये सारा खर्चा इजिली अफोर्ड कर सकते हैं, क्योंकि भारत का पान मसाला मार्केट 41,000 करोड़ का। टू पुट थिंग्स इन पर्सपेक्टिव, इंडिया का चॉकलेट मार्केट 16,000 करोड़ का और हमारा बिस्किट मार्केट 37,000 करोड़ का। बड़े एक्टर्स एक एड के लिए 10 करोड़ चार्ज करते हैं, जो एक 41,000 करोड़ की इंडस्ट्री के लिए सिर्फ 0.02%। भारत पान मसाला एक्सपोर्ट करने में दुनिया में नंबर 1 है, और हमारा सबसे बड़ा इंपोर्टर यूएई है। पूरी टोबैको इंडस्ट्री कुल मिलाकर 4.5 करोड़ लोगों को एम्प्लॉय करती है। अब आता है मेरा दूसरा सवाल, क्या लोगों को कैंसर बेचना लीगल है? वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन कहता है कि दुनिया में 10 करोड़ लोग टोबैको रिलेटेड कैंसर की वजह से मरते हैं, और ये नंबर 21वीं सदी में 100 करोड़ होने वाला है। मूवी शुरू होने से पहले आपने वो मुकेश वाले एड्स तो देखे ही होंगे। कैंसर का इन सारे नशीले पदार्थों से रिलेशन है, ये समझने के लिए आपको कोई साइंटिस्ट होने की जरूरत नहीं, सिर्फ एक बार थिएटर में जाकर मूवी देखने की जरूरत है। लेकिन फिर भी ये 41,000 करोड़ की इंडस्ट्री बढ़ती ही जा रही है। कैसे? क्योंकि वो जीनियस है, मार्केटिंग में जीनियस। यू सी, अब भारत में टोबैको प्रमोट नहीं कर सकते। 2011 के बाद सारी स्टेट गवर्नमेंट्स ने तंबाकू के साथ पान मसाला बेचना बैन कर दिया। तो इन कंपनीज ने क्या किया? पान मसाला में से टोबैको हटा दिया। पान मसाला बेसिकली पान के अलग अलग इंग्रेडिएंट्स का मिक्सचर है, इसीलिए केसर के नाम पर भी बिकता है और इसे एक फूड आइटम की तरह बेचा जाता है। इनफैक्ट एक पान मसाला को वही ऑर्गेनाइजेशन रेगुलेट करती है जो आपके पार्ले जी को रेगुलेट करती है। ओके, तो टोबैको नहीं है, राइट? तो पान मसाला खाने से क्या फर्क पड़ता है? द सीक्रेट है, जब आप पान मसाला खरीदते हैं तो लोकल पान की टपरी वाला आपको एक और पैकेट देता है जिसमें असली माल होता है, और ये माल पान मसाला में मिलाने के बाद आपको मुंह का कैंसर मिलता है। लिटरली मैंने एक्सपेरिमेंट करने के लिए सिर्फ ये पैकेट मांगा और उसके साथ साथ पान वाले ने मुझे ये पैकेट भी दे दिया, मेरे पूछे बगैर। रिस्पॉन्सिबिलिटी से भागने में पान मसाला कंपनीज माहिर है, क्योंकि टेक्निकली उनके प्रोडक्ट में टोबैको तो है ही नहीं, तो इस पैकेट पर कहीं भी वो कैंसर वाली वार्निंग भी नहीं है। इसी मोरल के पीछे छुपकर बड़े बड़े स्टार्स इसे प्रमोट करने के लिए रेडी हो जाते हैं। ऑफ कोर्स 5-10 करोड़ मिल रहे हैं तो ना कौन बोलेगा। इस स्टाइल ऑफ एडवर्टाइजिंग को सरोगेट एडवर्टाइजिंग कहा जाता है। अल्कोहल के एड बनाना बैंड है, तो अल्कोहल कंपनी सेम नाम पर क्लब सोडा निकालते हैं ताकि ब्रांड की इमेज बने। कैसेट्स एंड सीडीज निकालते हैं ताकि ब्रांड का नाम याद रहे। पॉपुलर एड कैंपेन्स चलाते हैं जो आपको सालों साल याद रहे। एड में जो प्रोडक्ट ये लोग प्रमोट करते हैं वो आप कभी खरीदते नहीं, लेकिन हाँ, जब आप वाइन शॉप में जाते हैं तो आपको ब्रांड का नाम याद रहता है। सिमिलरली पान मसाला ब्रांड सिल्वर कोटेड इलायची बेचते हैं जिनका पैकेट उनके पान मसाला या खैनी के पैकेट से एकदम मैच करता है, लेकिन एड में उनका मेंशन नहीं होता। अब इलायची बेचना क्राइम थोड़ी है। इनफैक्ट मैंने एक ब्रांड की चाय की एड देखी जहाँ हीरोइन का ड्रेस भी खैनी के पैकेट जैसा दिखता है। इस सरोगेट एडवर्टाइजिंग ने किसी भी बड़े स्टार को छोड़ा नहीं है, फिर वो हिंदी का हो या साउथ का, नया हो या पुराना। वेट, तो मैं ये वीडियो क्यों बना रहा हूँ? लोगों को पता है कि ये चीज उनके लिए बुरी है। लोगों को पता है कि स्टार्स एड्स में झूठ बोल रहे हैं। लोगों को पता है कि अगर उन्हें कैंसर हुआ तो वो ट्रीटमेंट भी अफोर्ड नहीं कर सकते। अगर वो बेवकूफ हैं तो है, क्या फर्क पड़ता है? फर्क तब पड़ता है जब ये बेवकूफी उन लोगों की भी जान लेती है जो खुद पान मसाला खाते हैं। आज तक कोविड से भारत में 5 लाख के आसपास लोग मरे, लेकिन एक ऐसी बीमारी है जो सिर्फ 1 साल में 5 लाख लोगों की जान लेती है, और ये कहानी हर साल रिपीट होती है। इस बीमारी का नाम है टीबी, जिसके बारे में कोई कभी बात नहीं करता। पूरी दुनिया के 1/3 केसेस भारत से आते हैं। क्यों? क्योंकि टीबी कोविड की तरह ही ड्रॉपलेट से फैलता है। जब एक इन्फेक्टेड इंसान खांसता है, छींकता है या फिर रास्ते पर थूकता है, तब उनके इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स उनकी बॉडी से निकलकर हवा में जाते हैं। सवाल यह है कि बाहर के लोग छींकते खांसते नहीं? ऑफ कोर्स, लेकिन वो थूकते नहीं। एक पान मसाला खाने वाला इंसान ऑन एवरेज 10 मिनट में 20 से 30 बार थूकता है। अगर वो रिक्शा चलाने वाला हो जो पूरे शहर में घूमता है और अगर उसके बॉडी में टीबी हो तो वो लिटरली टीबी एक दिन में पूरे शहर में फैला सकता है, आपके घर ला सकता है, आपकी किसी भी गलती के बिना आपकी लाइफ बर्बाद कर सकता है। तो हम क्या कर सकते हैं?
इस वीडियो की शुरुआत में मैंने आपको बताया कि ये पान मसाला इंडस्ट्री कितनी बड़ी है। उसका एक रीजन था क्योंकि मुझे इस इंडस्ट्री को एक सवाल पूछना। अगर करोड़ों रुपए एड्स पर खर्च हो सकते हैं, अगर आपके एक एड में एक से ज्यादा स्टार्स हो सकते हैं, तो आपके टोटल बजट में से एक छोटा सा हिस्सा आप लोगों को थूकने से रोकने में क्यों नहीं खर्च करते? इंडियन रेलवे हर साल 1200 करोड़ सिर्फ थूक साफ करने में स्पेंड करती। बाय दैट लॉजिक ये खर्चा एक्चुअली किसे करना चाहिए? इस नुकसान की जिम्मेदारी लेता कौन? आपका प्रोडक्ट, आपकी इंडस्ट्री का प्रोडक्ट, उसमें टोबैको हो या ना हो, मेरे देश को ऐसे 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 बर्बाद कर रहा। थूकने वाले को शर्म नहीं है? क्या आपको शर्म है? क्या ये 41,000 करोड़ की इंडस्ट्री अपने टोटल टर्नओवर का 0.01% हिस्सा ये धब्बे साफ करने में खर्च कर सकती है? उनसे रिजल्ट की एक्सपेक्टेशन जरूर है, लेकिन उससे पहले मैंने मेरे बिहेवियर में एक छोटा सा बदलाव लाया। मुंबई में किसी भी रिक्शा में बैठने से पहले मैं रिक्शा वाले को एक सवाल करता हूं, क्या आप रास्ते पर थूकने वाले हो? अगर वो हाँ कहता है या फिर उसके मुंह में मैं कुछ देखता हूँ तो फिर मैं उसकी रिक्शा में नहीं बैठ। जब मेरे दिमाग में आइडिया आया तो मुझे लगा कि मैं रिक्शा में ही नहीं बैठ पाऊंगा, मुझे कोई रिक्शा वाला मिलेगा ही नहीं। मैंने सोचा था कि सारे रिक्शा वाले थूकिया होते हैं, बट आई वॉज रॉन्ग। मुझे 1-2 बार रिक्शा छोड़नी पड़ी, लेकिन इमीडिएटली मुझे नेक्स्ट रिक्शा मिल गई। इससे 2 फायदे होते हैं। एक, मेरा पैसा सिर्फ उन्हीं लोगों को मिलता है जो नशीले पदार्थ खाकर अपनी गाड़ी रास्ते पर नहीं उतारते। ऐसे लोगों को नहीं मिलता जो मेरे पैसे से ये चीजें खरीदने वाले हैं। पैसा अच्छे लोगों को मिलता है, अच्छे लोगों का फायदा होता है, प्लस मुझे टीबी होने का चांस कम होता है। और दूसरा, थूकिए लोगों को एक रिमाइंडर मिलता है कि मेरे जैसे पागल लोग हैं जो उन्हें सवाल पूछते। अगर उनके मन में थोड़ा सा गिल्ट होता है तो उन्हें दो। आज प्रॉब्लम यही है कि जो लोग गलती कर रहे हैं उन्हें रोकने वाला कोई नहीं है, उन्हें सवाल पूछने वाला कोई नहीं है। पुलिस वाले भी तो थूकते हैं, लेकिन हाँ, जो लोग भुगत रहे हैं वो सच कहने से डरते हैं। क्यों? मेरा भारत महान। ये गाड़ी के पीछे लिखने वाले लोग वो गाड़ी रुकते ही उसी भारत पर थूकते हैं, यही सच। तो मेरा सवाल आपसे, क्या आप उन लोगों को पैसा देंगे जो आपके देश पर थूकते हैं? क्या आप उस इंडस्ट्री को सपोर्ट करेंगे जो उनकी गंदगी साफ नहीं करते? क्या आप उन एक्टर्स की फिल्मों के लिए एक्साइट होंगे जिन्हें पता ही नहीं कि उनकी एक्शंस की वजह से भारत में कैंसर और टीबी जैसी बीमारियां फैल रही है? अगर आपको इन सवालों में सेंस लगा तो इस वीडियो को शेयर कीजिए, क्योंकि ये सवाल लोगों तक पहुंचने जरूरी। टैग योर फेवरेट एक्टर्स, सेलिब्रिटीज, इन्फ्लुएंसर्स एंड आस्क देम। क्योंकि पेंडेमिक की वजह से 2 साल लोगों को घर बैठना पड़ा। लगा था कि अब तो लोग सुधरेंगे, वही सेम गलतियां नहीं करेंगे जिन्होंने उनके पेट पर लात मारी थी। बट आई वाज रॉन्ग। आपके मुंह में कैंसर ठूसना है तो ठूसो, बस थूकना मना। ये मैसेज हर एक इंसान तक पहुंचना जरूरी है, क्योंकि एक के करने से क्या फर्क पड़ता है, लेकिन एक एक के करने से बहुत फर्क पड़ता है। और इन दोनों लाइंस में सिर्फ एक का फर्क है, and that's the reason why फर्क पड़ो। दोन प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की व्हिडिओ इंटरेस्टिंग बनवायच्या तुझ्या युक्त्या कोणत्या असतात? बरोबर. खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण की एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, प्रीचिंग टू द क्वायर. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना ऑलरेडी त्या गोष्टी पटलेल्या आहेत त्यांना पटवण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. आपल्याला तशा एका व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे ज्याला ही गोष्ट पटलेली नाही, तर त्याचा काहीतरी इम्पॅक्ट आहे. सो त्याच्यासाठी मला त्यांच्या लेवलचा विचार करावा लागतो. मला त्या व्हिडिओची सुरुवात अशी करावी लागते ज्याच्यामध्ये कुणालाही इंटरेस्ट असेल. जसं व्हिडिओचा तुम्ही आता आपण 2 व्हिडिओज बघितले, त्या व्हिडिओचा एक ग्राफ असतो. तो ग्राफ असा असतो की आपण खूपच साधारण किंवा अशा क्युरियस बनवणाऱ्या गोष्टीपासून सुरुवात करतो आणि मग नंतर तो हळूहळू हळूहळू सिरियस होत जातो. सो जे टिकतात, पुढे बघतात, ते लोक हळूहळू हळूहळू सिरियस बनत जातात. सो तो इंटरेस्ट त्या प्रकारे डेव्हलप करावा लागतो. समजा मी ह्या व्हिडिओचं स्ट्रक्चर केवळ वेगळं असतं की तुम्ही माझ्या देशावर का थुंकता, इथपासून मी सुरुवात केली तर बघणारच नाही, कारण की मग ते लोकांसाठी एक लेक्चर होईल. आणि हे काय आपण क्लासरूम घेतलेली नाहीये कोणाची, की हे इंटरनेट आहे, इंटरनेटवर आपण असे इंटरनेट वापरतो की नाही आवडलं तर पुढे जायचं, पुढचा कोणतरी काहीतरी मला पटेल ते बोलत असेल. सो त्याच्यामुळे त्या लोकांना थांबवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्यासाठी मला त्यांच्या दृष्टिकोनातनं विचार करावा लागतो. सो मला अभिराज म्हणून नाही, मला ती व्यक्ती बनवून विचार करावा लागतो. सो दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज आणि त्याच्याचमुळे व्हिडिओज डिले पण होतात काही. पण मला एक गोष्ट सांग की त्या व्हिडिओचा एक जो टेम्पो असतो, जो आता आम्ही या दोन्ही व्हिडिओज मध्ये तो टेम्पो आम्ही अनुभवला, तो टेम्पो तितका जलद असल्यामुळे माणसं पाहत राहतात का?
हे ना खूप हा एक बॅलन्स मला साधावा लागतो. म्हणजे आत्ताचे हे व्हिडिओजही फास्ट आहेत, बट ह्याच्या अगोदर मी जे व्हिडिओ बनवायचो ते अजून फास्ट होते. मला बरीच लोक असा फीडबॅक द्यायची की तुझं कॉन्टेंट छान आहे बट खूप जरा फास्ट होतं. तर त्याच्यामुळे तो एक मला बॅलन्स साधावा लागतो. बट ओव्हरऑल कसं आहे की हा आत्ता आपण व्हिडिओ असा प्ले केला, जेव्हा आपण यूट्यूबवर बघतो त्यावेळी लोकांना पॉज करण्याचा ऑप्शन असतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ज्यांना स्लो वाटत असेल ते पॉज करून मागे जाऊन बघू शकतात. सो ते मला थोडंसं ग्रांटेड घ्यावं लागतं, बिकॉज सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला रिवॉर्ड करतं. समजा तुमचा व्हिडिओचं कम्प्लिशन पर्सेंटेज जास्त असेल, समजा हा व्हिडिओ समजा 7 मिनिटाचा असेल, तर मी समजा स्लो बोलून हा व्हिडिओ 7.5 मिनिटाचा झाला, पण लोकांनी बघितला तो 4 मिनिटापर्यंतच, रिगार्डलेस ऑफ त्याची हे किती आहे, तर मग मला त्याचा रिझल्ट नाही मिळणार. सो त्याच्यामुळे मला तो 1 इंच थोडासा फास्ट ठेवावा लागतो. ज्या लोकांना ते स्पीड जास्त वाटतो ते त्याला स्लो करून बघतात. आता दुसरा माझा प्रश्न असा होता की हे सगळे विषय ना सेन्सिटिव्ह आहेत, कॉन्ट्रोव्हर्शियल होऊ शकणारे आहेत. बरोबर. तर ह्या थीम्स जेव्हा तू घेतोस, आणि ते इम्पॉर्टंट आहेत, रेलेव्हंट आहेत, पण अर्थात त्या इंडस्ट्री जी इतक्या करोडो रुपयांची आहे फॉर एक्झाम्पल, तर त्या इंडस्ट्रीचे इंटरेस्ट त्याच्यामध्ये हे जात आहेत ना, म्हणजे हा व्हिडिओ करून. नक्कीच. तर मग ह्याचं काही बॅकलॅश असतो का? सांगतो याचं उत्तर देण्याकरता. बेसिकली आमची जी टीम आहे ती मी आहे, नियती आहे, काही मित्र आहेत जे आता मदत करायला लागलेत, बट व्हेरी रिसेंटली. सो आम्ही आहोत एक मीडिया ऑर्गनायझेशन, बट आम्ही 2 इंडिव्हिज्युअल आहोत जे एका पूर्ण मीडिया ऑर्गनायझेशनची रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहेत. त्यामुळे आमची अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही खूप हाय आहे. ज्यावेळी एखादी मोठी कंपनी असते त्यावेळी त्या कंपनीमध्ये वेगळी डिपार्टमेंट्स असतात. एक लीगल डिपार्टमेंट असतं ज्यांच्या थ्रू जेव्हा पण कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी असतात त्या लीगल डिपार्टमेंटच्या थ्रू जातात. आमच्याकडे तो प्रिव्हिलेज नाही. पण आम्हाला एक अशी खोटी व्यक्ती आमच्या डोक्यात बनवावी लागते की जे आमचं लीगल डिपार्टमेंट आहे, जे आमचं अप्रुव्हल डिपार्टमेंट आहे, जी खोटी व्यक्तीने आम्हाला अप्रूव्ह केलं तर आम्ही तो व्हिडिओ बनवणार, आणि त्यांनी अप्रूव्ह नाही केलं तर आम्ही तो व्हिडिओ नाही बनवणार. आणि जेव्हा त्या व्यक्तीने अप्रूव्ह केलं की मग तो व्हिडिओ जसा कसा असेल त्या व्हिडिओचे आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार. तर ती व्यक्ती कोण? तर ती व्यक्ती म्हणजे आमचे आई वडील. आम्ही सगळे व्हिडिओज तेच बनवतो जे व्हिडिओ बनवल्यावर मला वाटतं की आमचे आई वडील आमच्यावर प्राऊड करतील. येस. सो त्याच्यामुळे जे काही बॅकलॅश असतो, जे काही ट्रोलिंग असतं, दॅट डझंट मॅटर. राईट. What is very important is that your parents are your conscience. आणि when your parents approve, which means your conscience approves. म्हणजे आपले आई वडील हे आपले विवेक असतो आपला तो, आणि त्या विवेकाने आपल्याला परवानगी दिली तर मग आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे तेच जे आई वडिलांचे संस्कारच, मी आई वडिलांकडनं अप्रूव्ह नाही करत. बरोबर. हा, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. पण ही फार महत्वाची गोष्ट आहे की विवेक किंवा कॉन्शियन्स हा कलाकाराने ठेवणं किती महत्वाचं आहे. बरोबर. इजिप्तमध्ये एक COP27 म्हणजे काय झालं होतं? COP27 मध्ये काही नव्हतं झालं. COP27 मध्ये आम्हाला एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती. काय आहे COP27? युनायटेड नेशन्सचा एक इव्हेंट असतो, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणतात त्याला. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे वेगवेगळे देश. बेसिकली एन्व्हायरमेंट रिलेटेड इव्हेंट असतो तो, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड खूप नेगोसिएशन्स होत असतात. बेसिकली चांगल्या भाषेत लोक भांडत असतात की कोणाची जबाबदारी आहे, जो आपण क्लायमेट चेंज म्हणतोय त्याची जबाबदारी कोणाची आणि कोण त्याच्यासाठी किती पैसे देणार, याच्यासाठी ते चांगल्या भाषेत भांडत असतात. सो आम्ही तिकडे ॲज अ मीडिया रेप्रेझेंटेटिव्ह गेलो होतो आणि आम्ही भारतातनं जाणारे एकमेव कॉन्टेंट क्रिएटर्स होतो. सो त्याच्यामुळे दॅट वॉज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अस. त्याच्यामुळे एक तर अशी गोष्ट होते की पूर्ण जग भारतातल्या कॉन्टेंट क्रिएटर्सना सिरियसली घेत आहे हे आम्हाला कळलं. त्याच्यामुळे दॅट वॉज नाईस. सो तो एक्सपिरियन्स खूप छान होता. त्याच्यानंतर आम्ही इजिप्तमध्ये काही दिवस थांबलो होतो. सो तिकडे असं झालं की आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, मॅरियट नावाच्या. आणि त्या हॉटेलमधून आम्ही खाली उतरताना एक माणूस आमच्यावर धावून आला आणि अरबी भाषेमध्ये काहीतरी बोलत होता, आम्हाला कळत नव्हतं, आम्हाला शूट करत होता, आणि तो माझ्यावर आणि नियतीवर थुंकायला लागला. येस. सो तो थुंकायला लागला आणि म्हणायला लागला, यू गो बॅक यू डर्टी इंडियन्स. बर.
सो असं म्हणायला लागला. तर त्यावेळी मी आणि नियती दोन अगेन वेगळे वेगळे इंडिव्हिज्युअल्स आहोत, त्यामुळे आमच्या दोघांचे रिॲक्शन्स वेगळे होते. माझी थोडीशी प्रोटेक्शनिस्ट रिॲक्शन होती की चल इकडनं, आणि नियतीची रिॲक्शन होती की मी आता भांडणार ह्याच्याशी. पण तिची भांडण्याची स्टाईल खूप वेगळी होती. तिची भांडण्याची स्टाईल होती की मी माझ्या नॉलेजने तुझ्याशी भांडणार. सो तिने पहिल्यांदा हॉटेलची कंप्लेंट केली आणि हॉटेलने काही ॲक्शन नाही घेतली. हे बघितल्यावर तिने सरळ भारतीय एम्बसीमध्ये कॉल लावला. आणि हे मी बघत होतो आणि मला खूप कौतुक वाटत होतं त्याचं, की अरे यार, या मुलीला एवढं सगळं ही फुल ह्याचा फॉलो थ्रू घेऊन हे सगळं करते, तर आपण हे सगळं नोट डाऊन करूयात, सगळं डॉक्युमेंट करूयात, आणि समजा आपण ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवला तर मग लोकांना हे पोचू शकतं की समजा परदेशात असताना तुमच्याबरोबर काही असा इन्सिडेंट झाला तर तुम्ही काय करू शकता. आमच्याकडे हे एक प्रिव्हिलेज आहे की माझ्याकडे एवढा मोठा ऑडियन्स आहे. हे हॉटेलला माहित नव्हतं की माझ्याकडे असा ऑडियन्स आहे, मी असं करू शकतो. नाहीतर त्यांनी कदाचित वेगळ्या प्रकारे वापरलंच. बट एखाद्या साधारण माणसाला, कुणालाही, भारतीयाला किंवा कुणालाही, ते कसं त्याच्यातनं बाहेर निघायचं ते आम्हाला डॉक्युमेंट करून ते दाखवायचं होतं, आणि म्हणून आम्ही तो व्हिडिओ बनवला. आणि तो व्हिडिओ पण लोकांनी खूप छान रिसीव्ह केला. त्याच्यामुळे छान वाटतं. दॅट इज लाईक ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज असतात बरं, टू गिव्ह रिलेव्हंट मेसेजेस, आणि त्याच्यासाठी हे माध्यम वापरणं, बरं, बरोबर, हा तुम्हाला एक काइंड ऑफ मंत्र मिळाला आहे. भविष्यामध्ये हा मंत्र कुठे कुठे आणि कसा वापरणार आहात? ओव्हरऑल आम्हाला आमच्या कॉन्टेंटमधनं लोकांच्या बिहेवियरमध्ये आणि पॉलिसीमध्ये कसे आपण बदल आणू शकतो त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. भारताची इमेज जी आहे ती सुधारायची आहे. इमेज सुधारायची आहे म्हणजे आजही तुम्ही या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वेगळ्या ज्या व्यक्तींना, फॅकल्टीजना बोलावलं, सगळेच जण खूप छान काम करतात. मला असं वाटतं की हे जगभरापर्यंत का पोहोचत नाहीये, का कुठलीही मीडिया ऑर्गनायझेशन ह्याला उचलून धरत नाहीये. आत्ता मी आत्ताच माझ्या या कार्यक्रमाच्या पूर्वी ज्यांचं बघितलं त्यांचंही काम किती मोठं आहे. फक्त त्यांना त्या पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. त्यांचं काम एका इंडियाना जोन्स पेक्षा कमी नाहीये. बट जोपर्यंत ते इंडियाना जोन्स बनत नाहीत, आणि त्याला बनवणार कोण इंडियाना जोन्स, आपण त्यांच्या हंबलनेसला फॉर ग्रांटेड घेतोय. ते असे हिरो सारखे येऊन दाखवत नाहीत म्हणून आपण त्यांना कमी नाही लेखून चालणं. बरोबर. त्यांना हिरो बनवण्याचं काम कोण करणार? सो त्यांना हिरो बनवण्याचं काम मला करायचं. आमचं काम, आम्ही काहीच काम करत नाही. म्हणजे मला ज्यावेळी या कार्यक्रमामध्ये आलेल्या वेगळ्या वेगळ्या लोकांची मी यादी बघितली त्यावेळी मला वाटलं की मी काय करतोय इथे. कारण की मी तर फक्त लोकांच्या गोष्टी सांगतो, हे लोक गोष्टी लिहितायत. सो त्यांच्यामुळे त्यांच्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम. तर त्यांना बनवता येईल हे मला प्रश्न विचारतो आणि त्या दृष्टीने आमचा प्रवास पुढे जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता तू फिल्म मीडिया म्हणजे फिल्मिंग करतोयस, डॉक्युमेंटरीज, पण त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असा कधी विचार येतो का की सिनेमा, बिगर स्क्रीन, OTT वगैरे सगळे जे वेगवेगळी माध्यम आहेत ती सुद्धा हाताळून बघावीत? नक्कीच काही ऑफर्स आले तशा आहेत. ऑफर्स. इश्यू असा आहे की दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर आम्हाला आमचा कंट्रोल सोडायचा नाहीये त्याच्यावरचा. म्हणजे ज्यावेळी लोक जेवढी वाढत जातात, ब्रँड्स येत जातात, त्यावेळी आता मला हा जो पान मसालावाला व्हिडिओ आहे तो कोणता ब्रँड मला करायला देणार त्या पद्धतीने? नाही करायला देणार. सो त्याच्यामुळे तो एक अगेन बॅलन्स साधावा लागतो आणि त्यांना हवे असतात रिझल्ट त्या पान मसालाच्या व्हिडिओला मिळणार आहे, बट त्यांना तेवढं बोल्ड स्टेटमेंट पण करायचं नसतं. सो त्याच्यामुळे तो बॅलन्स देणारा मला ज्यावेळी एखादी व्यक्ती मिळेल की जे मला फ्रीडम देतील आमच्या क्रिएटिव्हिटीला, तेव्हा होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, इट नीड्स टू बी फायनान्शियली वायबल ॲज वेल. कारण की अ लॉट ऑफ टाइम्स काय होतं, हल्ली एक खूप मोठा ट्रेंड आलेला आहे की आम्ही सोशल मीडियावर जे काम करतो ते ह्या सगळ्या कंपनीसाठी सस्ता बॉलिवूड आहेत. ज्यावेळी ते एखाद्या कुठल्या बॉलिवूड स्टारला अफोर्ड करू शकत नाहीत त्यावेळी ते आमच्याकडे येतात. सो दॅट इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू ब्रेक. कारण की आमची सोशल मीडियाची जी इंडस्ट्री आहे ती अजिबात ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री नाहीये. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा ब्रँड असेल, त्या ब्रँडने आमच्याबरोबर कोलॅबरेट केलं आणि नंतर सगळं झाल्यावर त्यांनी पैसे दिले नाहीत, तर मग आमची युनियन नाही, आम्ही सांगू नाही शकत की हा ब्रँड चुकीचा आहे. दुसरा कोणीतरी करणार त्यांच्याबरोबर. सो ही ऑर्गनाइज नसल्यामुळे आता ही काय म्हणतात खूपच नवजात इंडस्ट्री आहे. बरोबर.
त्याच्यामुळे ते सगळं जसं ऑर्गनाईज होत जाईल. आता हळूहळू काही काही स्टार्स आहेत जे OTTवर स्वतःचा प्रेझेन्स बनवतात आणि नॉट ॲज सस्ता बॉलिवूड. आपल्याला सस्ता बॉलिवूड नाही बनायचं, तसंच आपल्याला आपली एक आयडेंटिटी बनवायची. सो जसा ज्यावेळी बरोबर ऑपॉर्च्युनिटी येईल नक्कीच करायला आवडेल. आता एक प्रश्न असा आहे की तुम्ही दोघेही जण, नियती आणि तू, हे एका बाजूने बिझनेस पार्टनर आहात, दुसऱ्या बाजूने क्रिएटिव्ह पार्टनर आहात, तिसऱ्या बाजूने लाईफ पार्टनर आहात. हां, तर हे सगळं करत असताना ॲज अ टीम तुमच्यात भांडणं किती आणि कशी होतात? होतात भांडणं, नक्कीच होतात. बट अशी ती भांडणं नसतात जी अशी लक्षात राहतील. म्हणजे ती खूप मोमेंटरी भांडणं असतात. असं नाहीये की 6 महिन्यांपूर्वी झालेलं भांडण लक्षात राहिलं. ते त्यावेळी आणि आम्हाला हे माहिती आहे इन द बॅक ऑफ आवर माइंड की आम्ही दोघं वेगळे वेगळे रोल जरी प्ले करत असू तरी पण वी आर रेप्रेझेंटिंग द सेम टीम. कुणाचे रन होत आहेत हे इम्पॉर्टंट नाहीये. ज्यावेळी क्रिकेटमध्ये खेळत असतो त्यावेळी नॉन स्ट्रायकरवाल्या एंडचा पण तेवढाच धावत असतो तो. ते रन्स फक्त त्याच्या स्कोअरमध्ये ऍड होत नसतात, पण टीमच्या स्कोअरमध्ये ऍड होत असतात. सो त्याच्यामुळे ते आम्हाला दोघांनाही आमचं इक्वेशन सेट आहे. त्याच्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी होतं. म्हणजे एकतर नियती इज अ व्हेरी इंटिमिडेटिंग कॅरेक्टर. म्हणजे शी इज व्हेरी नॉलेजेबल आणि ती ज्यावेळी एखाद्या गोष्टीबद्दल रिसर्च वगैरे करते त्यावेळी मला वाटतं तू एवढं लक्षात कसं ठेवतेस. म्हणजे आता आम्ही पाकिस्तानबद्दल व्हिडिओ बनवतोय, आम्हाला पाकिस्तानच्या हिस्ट्रीबद्दल काहीच माहित नाही, आणि ती एवढं वाचून सगळं धडाधडा माझ्यासमोर सांगते. मी म्हटलं थांब जरा. सो त्याच्यामुळे तसं होतं. बट भांडणं अशी नसतात, म्हणजे मोमेंटरी असतात जी काही. पण तुमच्या एखाद्या छोट्याशा भांडणाचा व्हिडिओ बनवायचा विचार आहे? त्याला जास्त लाईक्स मिळतील. हो नक्कीच मिळतील, पण मग त्याच्यानंतर मला जे घरून डिसलाईक मिळेल त्याचा हो, दॅट विल बी अ मॉन्युमेंटल डिसलाईक. हो तसं नको. पण मी जर तुला विचारलं की म्हणजे हे जे तुमचं रिलेशनशिप आहे मल्टिपल लेव्हल्सचं, त्याचे 2 फायदे आणि 2 तोटे सांग, तर तू काय सांगशील? तोट्यांपासून सुरू करूयात. सगळ्यात मोठा तोटा असा की तुम्ही खूप मोठी रिस्क घेता. म्हणजे जसं म्हणतात की डोंट पुट ऑल ऑफ युअर एग्स इन द सेम बास्केट, की एकाच गोष्टीवर सगळे तुमचे पैसे टाकू नका, सगळी पूर्णच्या पूर्ण बेट एका गोष्टीवर लावू नका. तर ज्यावेळी तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर, तुमची वाईफच असली पाहिजे असं काही नाही, तुमचा भाऊ असू शकतो, तुमचे वडील असू शकतात, ज्यावेळी तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना तुमचे बिझनेस पार्टनर्स बनवता, त्यावेळी समजा तुमचा बिझनेस चांगला चालला तर ग्रेट, बट बिझनेस नाही चालला तर मग तुम्हाला फॅमिली पण तुमच्यामध्ये फॅमिलीमध्ये पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ज्यावेळी एखादा माणूस बिझनेसमध्ये स्ट्रगल करत असतो त्यावेळी त्याच्याकडे काय असतं? तो घरी येऊन एक आरामात झोपू शकतो, हेच तर त्याच्याकडे एक साधन असतं, हाच तर त्याच्यासाठी सपोर्ट असतो. बट ज्यावेळी तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबरच बिझनेस सुरू करता त्यावेळी तो सपोर्टच तुम्ही काढून घेता. सो त्यावेळी तुम्हाला एक्स्ट्रीमली लकी व्हावं लागतं. म्हणजे आय वॉज व्हेरी लकी की मला नियतीसारखी एक पार्टनर मिळाली की जिने माझ्यावर तेव्हा विश्वास केला जेव्हा मला तिला दाखवण्यासाठी काहीच प्रूफ नव्हतं. बरोबर. ज्यावेळी आमच्या दोघांचं रिलेशनशिप सुरू झालं त्यावेळी मला हेही माहित नव्हतं की मी शॉर्ट फिल्मही बनवलेली नव्हती. त्यावेळी तिने माझ्यावर विश्वास केला. ज्यावेळी 100 रिझन्स टू लव्ह इंडियाची सुरुवात झाली त्यावेळी बँकेत एकही पैसा येत नव्हता, सगळे पैसे जात होते, त्यावेळी तिने माझ्यावर विश्वास केला. तर त्याच्यामुळे अशी व्यक्ती मिळणं हे तुमच्या हातात नाही. तर त्याच्यामुळे हा एक खूप मोठा तोटा आहे. आणि आय वॉज व्हेरी लकी, त्याच्यामध्ये माझं अजिबात टॅलेंट नाही की मला अशी एक पार्टनर मिळाली. तर त्याच्यामुळे हा एक तोटा आहे. तुमचा पार्टनर समजा तेवढा अंडरस्टँडिंग नसेल, त्याच्यामध्ये बाकी कितीही टॅलेंट असतील, तो अंडरस्टँडिंग वाला मुद्दा एक नसेल तर मग यू आर रिस्किंग अ लॉट. दॅट्स राईट. आणि अंडरस्टँडिंग असणं हा फायदा आहे. हो, अंडरस्टँडिंग असणं हा फायदा आहे. हा राईट. बट ते तुमच्या हातात नाही. ते तुमच्या हातात नाही. बरोबर. आणि फायद्याबद्दल बोलायचं झालं तर फायदा असाच आहे की तुम्हाला जे काही करायला मिळतं ते तुम्हाला एकत्र करायला मिळतं. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही एक टीम असता. म्हणजे आता आय फील व्हेरी प्राऊड की मला माझं व्हॉट्सअप चॅट तिला दाखवायला काही हरकत वाटत नाही. तिला ट्रान्सपेरन्सी म्हणजे एका वेगळ्याच लेवलची आमच्यामध्ये ट्रान्सपेरन्सी असते. म्हणजे तिला सगळं माहिती आहे की बँकेत किती पैसे आहेत तिला माहिती आहे, तिला मी कोणाकोणाशी बोलतो ते सगळं माहिती आहे. त्यामुळे एक जो वेगळ्या परीचा विश्वास येतो तो खूप मोठा असतो आणि तो तुम्हाला खूप धैर्य देऊन जातो. कारण की कसं आहे, ही एक खूप लोनली जर्नी असते. एक क्रिएटर बनायचं किंवा कुठलाही
कुठलाही एक वेगळा मार्ग घ्यायचा ही एक खूप लोनली जर्नी असते. सो त्या लोनली जर्नीमध्ये दोघं जण असले तर असं खूप रेअरली होतं की दोघंही जण एक उदास आहेत. ती उदास असते त्यावेळी मी तिला उचलून धरण्याचं काम करतो, मी उदास असतो त्यावेळी ती मला उचलून धरण्याचं काम करते. राईट. दोघंही उदास असतो असं खूप रेअरली होतं. असं फार रेअरली होतं. हा, तसं झालं तर मग एक दिवसाचा ब्रेक घ्यायचा, हॅरी पॉटर बघायचं, मजा करायची. मजा करायची, काहीतरी वेगळं करायचं. राईट. मला एक गोष्ट सांग की तुमचा हा जो उद्योग आहे, तुमचा जो व्यवसाय आहे, कंपनी आहे, हा एका बाजूने एकदम कन्व्हेन्शनल दृष्टिकोनातून पाहिलं तर नसता उद्योगच आहे. नक्कीच. म्हणजे काही लोक तुम्हाला अजूनही विचारत असतील की हो तुम्ही हे सगळं करताय पण सेटल कधी होणार, हो, असं पण विचारत असतील. तर जेव्हा आपण ही वेगळी वाट घेतो व्यवसायामध्ये, तेव्हा ती वेगळी वाट घेताना माणसाने कोणत्या कोणत्या तयाऱ्या मनामध्ये करणं आवश्यक आहे. मी हा प्रश्न तुला अशासाठी विचारतोय की आपल्या ऑडियन्समध्ये खूप विद्यार्थी आणि पालक आहेत. तर नेहमीच सगळेजण वेगळ्या वाटेने जा वगैरे सांगत असतात, बरोबर, पण वेगळी वाट घेताना कोणती तयारी आतमध्ये व्हायला हवी तुझ्या अनुभवातून? ज्यावेळी आपण कोणाचीही जर्नी बघतो ज्याने कुठली तरी वेगळी वाट घेतलेली आहे, त्यावेळी आपण ती जर्नी फक्त एकाच पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो आणि ती आहे त्यांच्या सक्सेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. म्हणजे ज्यावेळी सोशल मीडियाची ही एक माझी खूप कंप्लेंट आहे की सगळे लोक आपलं सगळ्यात बेस्ट व्हर्जन ऑफ लाईफ दाखवतात. मी नवीन गाडी घेतली, मी नवीन घर घेतलं, माझ्या आयुष्यामध्ये जे जे चांगलं होतंय ते सगळे लोकांना सांगत असतात. त्यामुळे अशी एक इमेज तयार होते की व्हिडिओ बनवा, व्हिडिओ चालतील, तुम्हाला पॉप्युलॅरिटी मिळेल, तुम्हाला पैसे मिळतील. पण तसं नसतं. लोक फेलियर्स बद्दल बोलत नाहीत. तर त्याच्यामुळे तुम्ही समजा फेल होण्यासाठी तयार असाल तरच हे काम करा. लोक म्हणतात की हे माझं पॅशन आहे, बट पॅशनचा लिटरल अर्थच लोकांना माहित नसतो. पॅशनचा लिटरल अर्थ इंग्लिश भाषेमध्ये आहे टू सफर. आणि सफरिंग जे आहे हे सफरिंग कुणा वाचूनही अडलेलं, कुणालाही, सगळ्यांना सफरिंग मिळणार. तुम्ही एक साधू जरी बनलात तरी पण तुम्हाला एका प्रकारचं सफरिंग करायचंच आहे. You cannot escape suffering. All you can do is choose your suffering. So if this is your suffering, माझं आता मी लिटरली इथे आहे, मी पहिले 3 कार्यक्रम अटेंड नाही करू शकलो कारण की मी पुढच्या व्हिडिओसाठी ऑलरेडी तिकडे लॅपटॉपवर काम करतोय. आता मी गाडीतनं जाताना पण त्याच्याबद्दल काहीतरी वाचत बसणं, हे सफरिंग आहे. सो त्याच्यामुळे हे सफरिंग मी चूज केलेलं आहे, हे मला माहिती आहे. मी आमच्या टी शर्टवर लिहिलेलं आहे फॉलोइंग लव्ह. त्या फॉलोइंग लव्ह म्हणण्यामागे हेतूच हा आहे की हे माझ्यासाठी एक रिमाइंडर आहे की मी जी काही मेहनत घेतोय ती माझ्या डोक्यावर कोणीतरी पिस्तूल ठेवली आहे म्हणून घेत नाही. ही सगळी मी माझंच लादलेलं ओझं आहे. त्यामुळे ते ओझं वाहताना मला कधी वाईट नाही वाटलं पाहिजे. त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील, आय एम नोबडीज विक्टिम, आय एम नोबडीज हिरो, आय एम जस्ट अन आर्टिस्ट. सो हे मला माहिती असणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे हे तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ही क्लॅरिटी असेल तर. दुसरी गोष्ट, आता थोडंसं फॅक्च्युअल बोलूयात की तुम्ही समजा एवढा मोठा मूव्ह करत असाल तर मेक शुअर की तुमच्याकडे मिनिमम 6 महिन्यांचे तुमचे एक्सपेन्सेस तुमचे सॉर्ट आउट असतील. कारण की समजा ते वर्कआउट नाही झालं तर आपल्याला रस्त्यावर नाही यायचं बाबा. 6 महिन्यांचे तुमचे एक्सपेन्सेस मिनिमम तुमच्या बँकमध्ये असले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल की तुमचे महिन्याभराचे एक्सपेन्सेस किती, तुम्ही एक्सपेन्सेस किती कमी करू शकता, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, लाईफस्टाईल कशी आहे, कारण की किती मिनिमलिस्टिक तुम्ही राहू शकता. बरोबर. सो त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज करावा लागतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपेन्सेस काढावे लागतात तुमचे, आणि अशाच सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग नवीन मार्गाला किंवा वेगळ्या मार्गाला आपण जर गेलो, ते फेल्युअरची गोष्ट लक्षात धरून सुद्धा, तर आपल्याला समजा खूप प्रसिद्धी मिळाली नाही, खूप पैसा मिळाला नाही, तरी सुद्धा काय मिळू शकतं? मला नाही कळलं. म्हणजे वेगळ्या मार्गाला मी ही सगळी तयारी करून गेलो आणि मला भौतिक सुख फार मिळाली नाहीत. म्हणजे त्या 3 इडियट्स मध्ये तो म्हणतो ना की मी मोठी गाडी नाही घेणार, छोटी गाडी घेईन. हा, तो फरहान त्याच्या वडिलांना म्हणतो नाही का. पण
म्हणजे मी इथं सगळं करेन, माझ्या मनासारखं गेलं तर मला इथे कॉम्प्रोमाइजही करावा लागेल, बरोबर. पण मला काहीतरी मौल्यवान मिळेल. तर ते मौल्यवान काय आहे? हा, एक पहिली गोष्ट तर आनंद आहे. हा, की तो जो आनंद असतो ओव्हरऑल काय आहे की एक गोष्ट आहे की एक साधू असतो जो कोणाला तरी विचारतो की तू हे जे काय करतोयस ते कशासाठी करतोयस. मग तो प्रत्येक जे उत्तर देत जातो त्याच्यासाठी तो हाच प्रश्न विचारत जातो की कशासाठी करतोयस, कशासाठी करतोयस, कशासाठी करतोयस. मग शेवटी तो त्रस्त होतो आणि म्हणतो की मी खुश होण्यासाठी करतोय. तर मग तो त्याला विचारतो की तू समजा खुश होण्यासाठी करतोयस तर तू आत्ताच का नाही खुश होत. सो ती समजा तुला खुशी मिळणार असेल, ते तुला समजा आनंद मिळणार असेल, तर तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही करा, पहिली गोष्ट. कारण की अल्टिमेटली काही फरक पडत नाही. तुमच्या मनाला हे माहित नसतं की तुमच्या बँकमध्ये किती बॅलन्स आहे. कारण की रॉबिन विलियम्सची आपल्याला गोष्ट माहिती आहे. रॉबिन विलियम्सकडे काय कमी होती? त्याच्याकडे प्रसिद्धी होती, त्याच्याकडे पैसे होते, पण तरी पण तो मनाने सुखी नव्हता. त्याच्या मनात जे काय द्वंद्व चालू होतं ते फक्त त्यालाच माहिती आहे. अगदी बरोबर. सो त्याच्यामुळे ते द्वंद्व जे आहे ते तुम्ही कितीही सक्सेसफुल झालात तरी तुमच्या मनात चालू राहूच शकतं. सो त्याच्यामुळे त्याच्यापासून देर इज नो एस्केप. राईट. तुम्हाला काय मिळू शकतं तर ह्याच्यासाठी तुम्हाला जे काय हवं ते सगळं तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात मिळू शकतं, बट तुमचं ते एकमेव ध्येय असलं पाहिजे. म्हणजे मला ही एक कंप्लेंट आहे आपल्या मराठी कम्युनिटीकडनं की आपण पैशांना थोडंसं नेगेटिव्ह दृष्टीने बघतो. की आपण कोणताही व्यक्ती, एखादा व्यक्ती पैसे कमवायला लागला तर मग आपण म्हणतो की काहीतरी तो चुकीचं करत असणार, कुणाला तरी फसवत असणार, काहीतरी त्याचा काळा धंदा आहे. बट दॅट इज नॉट ट्रू. असू शकतं बट दॅट इज नॉट ऑलवेज ट्रू. वी कॅनॉट अज्युम की एखादा माणूस समजा पैसे कमवत असेल तर दॅट इज नेगेटिव्ह. सो त्याच्यामुळे समजा तुम्ही त्याला त्या पद्धतीने अप्रोच केलात तर तुमचे 10,000 फॉलोअर्स असतानाही तुम्ही एवढे पैसे कमवू शकता ज्याच्यातनं तुम्हाला तुमचं चालू शकतं, घरदार चालू शकतं. बरोबर. कारण की 10,000 हा खूप मोठा नंबर आहे. 10,000 लोकांना एका ग्राउंडमध्ये गोळा करा, किती मोठं ग्राउंड लागेल. बरोबर. तेवढे तुमच्या मोबाईलवर आहेत. हो. त्यांना मॉनिटाईज कसं करायचं हा एक प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे नंबर्स जेव्हा आपण बोलतो त्यावेळी अगदी 1000 जरी तुमच्याकडे असतील फॉलोअर्स पण तुम्ही त्यांना मॉनिटाईज नीट करू शकलात, ते 1000च्या 1000 फॉलोअर्स तुम्हाला तुमच्या कोर्ससाठी पैसे द्यायला रेडी असू शकतील, तर तुम्ही 1000 फॉलोअर्स बरोबरही करोडपती बनू शकता. प्रोव्हाइडेड तुम्ही त्या 1000 लोकांना 10,000 रुपयांचा कोर्स सेल करू शकाल. बरोबर. त्याच्यातनं तुम्ही करोडपती बनू शकता. आणि जसे ते 1000चे 10,000 होतात तसा तसा तुमचा नंबर छोटा होत जातो. सो त्याच्यामुळे येस तुम्ही करिअर करू शकता. कारण की असं म्हणतात की 21st सेंचुरीमध्ये जोही डिस्ट्रीब्युशनला कंट्रोल करू शकतो तो दुनियेला कंट्रोल करू शकतो. आणि आता तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत स्वतः एक चॅनल बनवू शकता. आता तुम्हाला दूरदर्शनवर डिपेंडंट राहायची गरज नाही. तुम्ही स्वतः दूरदर्शन आहात आणि दूरदर्शनपेक्षा मोठेही होऊ शकता. सो त्याच्यामुळे येस देर इज दिस कॅन बी अ करिअर प्रोव्हाइडेड दॅट युअर वाय इज सॉर्टेड. तुम्ही का करताय, हा, तुम्ही का करताय हॅज टू बी सॉर्टेड. आणि महत्वाची गोष्ट तू जे म्हणालास की एका बाजूला आपल्या भौतिक आकांक्षा आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या भावनिक गरजा आहेत. नक्कीच. हा, सो मटेरियल अँड नॉन मटेरियल ह्या दोघांचा बॅलन्स साधून आज जर आपण या उपलब्ध तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर आपण आपलं समाधान आणि आपलं आर्थिक सुख सुद्धा चांगल्या प्रकारे साधू शकू. नक्कीच. राईट. थँक्यू सो मच आज तुझ्या या गप्पांच्या बद्दल. लाईट्स प्लीज. मित्रो, आपल्या 5व्या सत्रामध्ये आणि आपल्या पहिल्या सत्रामध्ये एक खूप महत्वाचं नातं होतं आणि तो खरं म्हणजे आजचा दिवस आहे. आपल्या पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर भरत वाटवानी आज जेव्हा आले तेव्हा ते बोलले वेदना ओळखण्याबद्दल. ते बोलले की समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि समोरच्या व्यक्तीच्या वेदना समजून घेतल्या आणि मी स्वतःला जर त्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवू शकलो तर मग माझ्या प्रवासाला एक वेगळं वळण मिळतं. नक्कीच. आणि तू आत्ता म्हणालास की वेदना निवडावी लागते. एका बाजूला दुसऱ्याची वेदना ओळखणं आहे आणि एका बाजूला स्वतःची वेदना निवडणं आहे.
आणि स्वतःची वेदना निवडल्याशिवाय स्वतःचा आनंद सुद्धा निवडता येत नाही. कारण ज्या वेळेला तुम्ही वेदना निवडता त्याच वेळी तुम्हाला आनंद निवडण्याचा चॉईस सुद्धा ओपन होतो. नक्कीच. तेव्हा हे आजच्या या 1 ते 5व्या सत्रामधला आमच्या सगळ्यांचा प्रवास झाला. आज या निमित्तानं आपण ह्या 5 वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या पण एकच ध्यास डोक्यात घेऊन आपापल्या जीवनाचं कातळ शिल्प स्वतःच्या स्टाईलने काढणारा असा अनुभव आपण सर्वांनी आज घेतला. त्यामुळे दरवर्षी आपण जेव्हा वेदमध्ये भेटतो तेव्हा इथून एक ऊर्जा घेऊन जातो आणि ही ऊर्जा आपल्याला पुढचं वर्षभर तर टिकते पुरते. आणि अर्थातच या वेदचे सुद्धा सगळे सत्र आपल्याला आवाहन IPH वरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपण या विचारांचा प्रसार पुढे पुढे करत राहणार आहोत. तेव्हा आज हा प्रवास तुझ्या सत्राने संपन्न होतोय. त्यामुळे तुला आणि इथे तुझ्याबरोबर असलेल्या नियतीला अशा दोघांनाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या प्रवासासाठी. आणि वेदकडून मला वाटतं एक सेल्फी घेता येईल हो नक्कीच. ऑडियन्स सकट. येस. आपला कार्यक्रम आमचा आता- काढतोस का? हो, बरं, तुम्ही काढ पण या काढ ना. काढ. म्हणजे आम्ही सगळे आणि तुम्ही या- ऑडियन्स या ना पुढे. हा ओके. सगळ्या जणांनी आता हात वर करा. हात वर करा सगळ्यांनी. सगळ्यांनी हात वर करा. हा एक व्हिडिओ काढूयात. एक व्हिडिओ काढूया. आता आपला कार्यक्रम संपतोय का? हो, सगळे संपतोय. सगळे उभे राहिले तर चालते. हो चालते. ओके. आपण सगळेजण एक लाईन घेऊ शकतो का? हो मी म्हणतो आपके सपोर्ट से, तुम्ही म्हणा फरक पडता. चालेल? हो ओके. यस. ओके. क्योंकि आपके सपोर्ट से फरक पडता है. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण अभिला ही भेटवस्तू देऊया. थँक्यू. आणि हा मग आणि हा आत्ताचा फोटो. अरे वा, आला पण. आला पण. फास्ट आहे तुम्ही पेन्सिल. येस. आपण आपल्या 105व्या वेदची सांगता करतो आहोत. पुढच्या वर्षी 6व्या पेण वेदसाठी पुन्हा भेटूया. मकर संक्रांतीच्या येणाऱ्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. शुभरात्री. हो हो हे नियतीसाठी आहे. फोटो नाही करता. थँक्यू. धन्यवाद.